नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी पुत्र मळगावकर डाळिंब बागायतदार. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या झाडावरती डाळिंबच्या झाडावरती भरपूर प्रमाणावरती कळी होती, पण ती सेट होत नव्हती मित्रांनो. तर मी त्यासाठी कळी सेटिंगसाठी मित्रांनो मी मारलं होतं झिंक सल्फेट पावडर फार्ममध्ये, आणि त्यानंतर मारला होता एक स्प्रे त्यामध्ये बायो 330 हे मारलं होतं याच्यासाठी की थ्रिप्ससाठी आणि झिंक सल्फेट ही कळी सेटिंगसाठी. तर मित्रांनो, तो फवारा मारून आता मला जेमते 15 दिवस झाले मित्रांनो. तुम्ही झाडावर बघू शकता चांगल्या पद्धतीने कळी सेटिंग झाली आहे, कळीचं प्रमाण वाढलं आहे मित्रांनो. या इकडच्याही झाडावर बघू शकता, म्हणजे या झाडावरती कळीचं सेटिंग जी होत नव्हती, तर ते स्प्रे मारल्याने चांगल्या पद्धतीने कळी सेटिंग झाली मित्रांनो. आणि आता काही झाडांमध्ये जिथे पाणी कमी पडले असेल किंवा वातावरण दूषित असेल, त्या वातावरणाला मॅच झाले नाही हे झाड, आणि त्या झाडामध्ये कळीचं प्रमाण म्हणजे मादीचं प्रमाण निघालं नाही मित्रांनो. तर त्यासाठी मी अजून एक फवारा मारतो आहे मित्रांनो, टाटा बहार. मित्रांनो, हा टाटा बहार मागच्या वर्षी मी मारला होता, ट्राय केला होता. याच्याने चांगल्या सुदृढ पद्धतीने कॅप्सूलसारखी कळी निघते मित्रांनो. काही झाडांमध्ये जर कधी काही पाणीचं प्रमाण कमी राहिलं, वातावरण दूषित राहिलं, त्याला जर कळी निघाली नसेल, ज्या जागेवरती आपली चौकी जाम होते त्या चौकीतून हा टाटा बहार कळी काढायचं प्रमाण करतो मित्रांनो. जर काही झाडांवरती कळी सेटिंग झाली नसेल, त्यासाठी मी परत हा एक स्प्रे घेतो बायो 330, आणि मित्रांनो त्यामध्ये टाकतोय मी झिंक सल्फेट पावडर फॉर्ममध्ये. कारण मला असं वाटतं की काही झाडामध्ये अजून कळीचं प्रमाण सेटिंग झालेलं नाही मित्रांनो. जर तुम्हाला तुमच्या झाडावरती कळीचं सेटिंग होत नसेल, तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो मित्रांनो. तुम्ही नक्कीच मारा, कळीची सेटिंग होईल मित्रांनो. टाटा बहार पण मारा, याच्याने चांगल्या पद्धतीने कॅप्सूल निघते, कळी निघते मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी, जय महाराष्ट्र.